हॅलो नमस्कार। तर आजचा व्हिडिओ कशावर असणार आहे, जसं ऑगस्ट येतो ना तशी आपल्याला एका गोष्टीची आतुरता असते। ती आतुरता कसली असते तर माझ्या बाजूला बघा, तर गणपती बाप्पा आता येणार आहेत। गणपती बाप्पा आणि आता कशी सुरुवात झालेली आहे, मूर्ती बनतायत, अजून इथे कलर नाही झालेला आहे। तिथे माझा भाऊ मूर्ती बनवतोय, सध्या मोबाईलवर टाइमपास करतोय पण मूर्ती बनवतोय। आणि गणपतीच्या मूर्त्यांचे ना दोन प्रकार येतात, एक येतं प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि दुसरं येतं शाडूचे गणपती। पण मला असं वाटतं की शाडूचे गणपतीच घ्यावेत, कारण नैसर्गिक फ्रेंडली, तुम्हाला काय म्हणतात त्याला, इको फ्रेंडली असतात, म्हणजे ते लगेच जास्त नुकसान पोचवत नाही नेचरला, तर त्या घ्या। आणि माझा भाऊ ना शाडूचे गणपती सुद्धा बनवतो। आता ही पण आहे आणि मस्त असं खालून चक्र फिरतं आहे। जर तुम्हालाही असं ऑर्डर करायचं असेल गणपती तर त्याचे डिटेल्स, कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस जे काही असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकते। खरंच छान बनवतो। नाही तर माझा भाऊ अजून एक मूर्ती बनवतोय, तर तुम्ही बघत असाल। तुला काय बोलायचं अनिकेत, काय बोलायचं? तो जरा लाजतोय, पण मी इथे असे फोटो टाकेन त्याने जेवढा गणपती केलेले आहेत, जेवढे गणपती बनवले आहेत त्याचे फोटो मी असे साईडला दाखवेन तुम्हालाही कळेल। तर नक्की बघा, जर तुम्हाला आवडलं असतील तर ऑर्डर करा, कारण मराठी माणसाला सपोर्ट आपण करायलाच पाहिजे। हा छोटासा स्टुडिओ आहे माझ्या कझिनचा, त्याचं नाव आहे अनिकेत देसाई। से हाय, माझ्या आत्याचा मुलगा आहे, त्याचंच हे स्टुडिओ आहे। आणि हा छानशी गणपतीची मूर्ती ही त्यांनी बनवलेली आहे। त्याच्याबद्दल आता आपण जाणून घेऊया। तर तुम्ही मला प्रश्न कराल की एवढा लहान दिसतो, कसा मूर्ती बनवेल? आता आपण जाणून घेऊया की तो कधीपासून मूर्ती बनवतोय, तो कुठून शिकला आहे, ह्याबद्दल आपण जाणून घेऊया। त्याला विचारूया आपण। तू काहीतरी बोल ना थोडंफार। नाही जमणार। अरे सगळं होणार, काय नाही होत सगळं, नाही सगळं होतं। मी चालू करते, ठीक आहे? आम्ही बस नाही, अजिबात नाही, चुपचाप बोल। बोल, कधीपासून करतोयस? मला झाली तरी एक 6-7 वर्ष झाली। मी म्हणजे गणपतीची कामं वगैरे करतो, बाकीची पण कामं करतो, स्कल्पचर रिलेटेड वगैरे सगळे। आणि माझं शिक्षण हे झालं आहे जे स्कूल ऑफ आर्टमधून। मी डिप्लोमा केला आहे स्कल्पचरचा। ओके, बस एवढंच। किती सुंदर मूर्ती बनवली आहे बघा। तो जास्त मॉडेस्ट बनतोय, पण असे एक्झिबिशन असतात तिथे पण तो अशा मूर्ती बनवतो। त्याचं काम तो टाकत नाही। आम्ही त्याला खूप वेळा सांगितलं आहे की एक अकाउंट बनव, लोकांनाही कळू दे की किती कामं केली आहेत तू, लोकांपर्यंत पोहोचू दे, पण त्याला ते कळत नाही। म्हणून मी तुम्हाला सांगते, ह्याने खूप कामं केलेली आहेत। त्याला काही वाटत, पण त्याने खरंच खूप कामं केलेली आहेत। तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या मूर्ती बनवायच्या असतील तर तुम्ही नक्की ह्याला कॉन्टॅक्ट करा। खरंच खूप छान करेल, मस्त दिसेल तुमच्या घरात सुद्धा, घरात किंवा ऑफिसमध्ये किंवा कोणत्याही एक्झिबिशन, बिल्डिंग, जे काही, तुम्ही ह्याला कॉन्टॅक्ट करा। आणि डिस्काउंट मिळणार नाही जर तुम्ही माझी व्हिडिओ बघून गेला असतील, प्लीज। बाय। बाकी आणि एक वडापाव तिथे आमचं खाणं आलेलं आहे। आता मी खाणार आहे आगरीपाड्याचं स्पेशल कटलेट, जे काही असं दिसतं। हो, चटणी टाकलेली आहे, वाफ सुद्धा येते, माझं तोंड भाजेल। म्हणून आपण थोडं 2 मिनिटं थांबूया, कारण सध्या मला अलाउड नाही आहे बाहेरचं खाणं। तरी पण अंगात चरबी असल्या कारणाने मी हे खाणार आहे। पण बघूया कशी वेगळं आहे। अनिकेतने दिलेला आहे। ठीक आहे, चटणी असते तर अजून चांगलं लागलं असतं। नाही, काहीच नाही आहे, एवढंच आहे। आमच्या इथे ना थोडं कटलेट वेगळं दिसतं, ह्याचं जरा इथे वेगळं दिसतंय, पण
ठीक आहे, आता जरा छान वाटते सेकंड बाईट नंतर. आणि हा लवकरच इंस्टाग्रामवर तुम्हाला एक व्हिडिओ बघायला मिळेल, किंवा जेव्हा आता गणपती येतील तेव्हा जेव्हा तुम्ही गणपतीच्या लाईनमध्ये उभे राहाल, तुम्हाला भूक लागेल, तेव्हा कोणत्या कोणत्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचं क्रेविंग संपवू शकता किंवा भूक कमी करू शकता, त्या सगळ्याची लिस्ट मी लवकरच इंस्टाग्रामवरती टाकणार आहे, ते बघा. तोपर्यंत मी खाते.